होती, ती लढत होती, ती जगत होती, ती लढत होती, ती जगत होती, जगण्यासोबतच जगत होती. लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती, लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती. ती आशा होती, ती भाषा होती, ती आशा होती, ती भाषा होती, ती नवपर्वांची दिशा होती, ती स्त्रीचा सन्मान होती. होय, ती सावित्रीच होती, होय, ती सावित्रीच होती. नमस्कार, माझे नाव राजनंदिनी आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1830 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह अवघ्या 90 वर्षी क्रांतीसूर्य ज्योतिबाराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या अत्यंत निरक्षर होत्या, परंतु शिक्षणाची धुंद अशी आवड होती. परंतु फक्त चूल आणि मूल एवढीच त्याची सीमा मांडणाऱ्या त्या काळच्या समाजाला शिक्षण घेणं हे मान्य नव्हतं. परंतु जिद्दी सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं ते आपल्या पतीकडून. पुस्तकाला साथ लाभली शब्दांची अन्न व परवान जोमान लागली. मी जाता जाता एवढंच म्हणते, सावित्रीबाई कणा होत्या त्या स्त्री शिक्षणाच्या, सावित्रीबाई कणा होत्या त्या स्त्री शिक्षणाच्या. वीणावादन करणाऱ्या धुंद होत्या त्या सरस्वतीच्या, वीणावादन करणाऱ्या धुंद होत्या त्या सरस्वतीच्या. आज स्त्री जगली, शिकली, मुक्त विचारा त्या सावित्रीच्या, आज स्त्री जगली, शिकली, मुक्त विचारा त्या सावित्रीच्या. शतशः नमन करते त्या सावित्रीच्या विचारांना, शतशः नमन करते त्या सावित्रीच्या विचारांना. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.